ती म्हणजेच पंकजा मुंडेंनी सकाळला जी एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली आहे त्यात त्यांनी अनेक आरोप केले आहेत, सवाल उपस्थित केलेत सुरेश धसांवरती। पंकजा मुंडेंनी सुरेश धसांवरती जोरदार निशाणा साधलेला आहे। पक्षश्रेष्ठींनी धसांना समज द्यावी असं त्यांनी सकाळला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत म्हटलेलं आहे। सर्वत्र कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या सुरेश धसांनी धनंजय मुंडेंची भेट गुपचूप का घेतली असा थेट सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला। तर सकाळला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये पंकजा मुंडेंनी नेमकं काय आरोप केलेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। सगळीकडे कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या सुरेश धसांनी धनंजय मुंडेंची भेट गुपचूप का घेतली? माझ्यावरती आरोप करणाऱ्या धसांना पक्षश्रेष्ठींनी समज द्यावी। धनंजय मुंडे पालकमंत्री असतानाही कराड काम करत होता, त्यावेळी धसांनी तक्रार का केली नाही? मी मंत्री झाल्यानंतरच सुरेश धसांना बीडमध्ये गुन्हेगारी वाढल्याचं का दिसू लागलं? बरं, इतकंच नाही तर फडणवीसांच्या कारवाईच्या आश्वासनानंतर सुद्धा बीडचा विषय पेटता का ठेवला असे अनेक सवाल त्यांनी धसांना विचारले। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। एकंदरीतच बीडच्या राजकारणाबद्दल जर सांगायचं तर मुंडे आणि धस हा वाद जो आहे तो गेल्या दशकानुदशक चालतच राहिलेला आहे। आणि अशात आता जेव्हा सरपंच हत्या प्रकरण समोर आलं तेव्हा धसांना आयतं कोलीतच मिळालं। त्यांनी मुंडे बहीण भाऊंना निशाणा साधण्यास सुरुवात केली। त्यानंतर आता पहिल्यांदाच पंकजा मुंडेंनी धसांवरती पलटवार केलाय, अनेक सवाल उपस्थित केले। सकाळच्या वृत्तपत्रातील एका पत्रकारांनी माझा इंटरव्ह्यू घेतला। त्यांनी मला याबद्दल प्रश्न विचारले आणि मी त्यांना सांगितलं याच्यावर मी उत्तर देणार नाही, कारण प्रश्नच मान्य नसल्यामुळे उत्तर द्यायचा संबंधच येत नाही। त्यामुळे त्यांनी जे माझं नाव घेऊन चर्चा करतायत त्याच्याबद्दल माझ्या पक्षातील श्रेष्ठींशी म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री, सन्माननीय प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी आणि आमचे संघटनातला जे श्रेष्ठी आहेत त्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे। ज्या विषयामध्ये कुठलाही संबंध नसताना माझ्या नावाचा उल्लेख करणं किंवा कुठल्याही टिप्पणी करणं वैयक्तिक पद्धतीने हे त्यांनी करणं अपेक्षित नाही।